नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण दुधी भोपळ्यापासून खमंग व खुसखुशीत असे थालीपीठ पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक दुधी भोपळा घेतला आहे. आता आपण चाकूच्या मदतीने दुधी भोपळ्याचे वरचे व खालचे टोक काढून घेऊ. आता आपण हा दुधी भोपळा किसणीच्या मदतीने किसून घेणार आहोत. आता आपण हा दुधी भोपळा किसून घेतला आहे. आता आपण या किसून घेतलेल्या दुधी भोपळ्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचे पीठ, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, येथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे यांची पेस्ट करून घेतली आहे. 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे पीठ भिजताना पाण्याचा वापर करायचा नाही. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. आता आपले थालीपीठसाठी लागणारे पीठ भिजवून तयार आहे. आता आपण याचे थालीपीठ बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी एका सुती कपड्याला ओले करून घेतले आहे. त्यावर थोडे पाणी शिंपडून आता आपण बनवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा काढून घेऊ व हाताला पाणी लावून याचे थालीपीठ थापडून घेऊ. आता आपले थालीपीठ थापडून झाले आहे. आपण बोटाच्या मदतीने मध्यमभागी एक छोटेसे होल करून घेऊ. थालीपीठ भाजण्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर त्यावर आता आपण बनवून घेतलेले थालीपीठ टाकून घेऊ. आता आपण थालीपीठच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ. आता आपण या थालीपीठावर झाकण ठेवून हे थालीपीठ 5 मिनिटांसाठी एका बाजूने खमंग असे भाजून घेऊ. आता 5 मिनिटांनंतर आपण त्यावरील झाकण काढून पाहू. आता आपण एका बाजूने थालीपीठ पलटी करून दुसऱ्या बाजूने खमंग असे भाजून घेऊ. आपण थालीपीठच्या दुसऱ्या बाजूने तेल सोडून घेऊ व यावर झाकण ठेवून हे थालीपीठ पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूने खमंग असे भाजून घेऊ. आता आपण थालीपीठवरील झाकण काढून घेऊ. आता आपले थालीपीठ दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजले गेले आहे. आता आपण हे थालीपीठ काढून घेऊ. सकाळच्या घाईघाईमध्ये पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.